संयुक्त कुटुंबात धाकटी सून म्हणून रचनाचे लग्न होऊन 1च महिना झाला होता. पण ह्या 1 महिन्यातच तिला काहीतरी वेगळं, अनोळखी असं जाणवत होतं. पहिल्या काही दिवसात लग्नाच्या गडबडीत आणि पाहुणे असल्यामुळे वेळ कसा गेला कळलंच नाही. पण हळूहळू नियमित दिनक्रम सुरू झाला. तिचा नवरा निखिल ऑफिसला जाऊ लागला होता. सासू राधिकाताई, सासरे महेशराव, मोठा दीर अनिल, जाऊ प्रिया आणि त्यांची मुलगी शिवानी या सगळ्यांचे रुटीन आता रचनाला समजायला लागले होते. अनिल घरातच असायचे. रचनाला सांगितलं गेलं होतं की त्यांना क्रॉनिक डिप्रेशन आहे, त्यामुळे ते काहीच काम करू शकत नाहीत आणि त्यांना एकटंही सोडता येत नाही. ही आजारपणाची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली हे कोणालाच ठाऊक नव्हतं. ते तासनतास आपल्या खोलीत एकटेच पडून असायचे. जाऊबाई प्रियाबद्दल रचनाच्या मनात खूप सन्मान आणि आपुलकी होती. दोघींचं नातं जणू बहिणीप्रमाणे घट्ट झालं होतं. पण सासूची प्रियाबद्दल असणारी वागणूक मात्र फारच कठोर होती. त्या तिला सतत काही ना काही टोचून बोलायच्या, टोमणे मारायच्या. प्रिया मात्र शांतपणे सगळं ऐकून घेत राहायची. हे पाहून रचनाला फार वाईट वाटायचं. त्यातच सासूची धाकटी बहीण निर्मलाताई आल्यावर तर अजूनच भर पडायची. एके दिवशी निर्मलाताईंनी रचनाला बोलता बोलता हळू आवाजात सांगितलं, "हे बघ रचना, तू निखिलला तुझ्या मुठीत ठेव. ही तुझी मोठी जाऊ खूप आगाऊ आहे. तिने तर ह्या घरात आल्यापासून त्याला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवलंय. निखिलचे कोणतेही काम त्याच्या प्रिया वहिनीशिवाय होत नाही. तू मला साधी भोळी वाटतेस म्हणून सांगते. नवऱ्यावर लगाम ठेव. आम्ही तर गुरुजींनाही सांगितलं की काहीतरी तोडगा सांगा, ज्यामुळे हा निखिल त्याच्या वहिनीचा जप करणे सोडून देईल." रचना हसली आणि म्हणाली, "मावशी, निखिलवर लगाम घालायला ते काही घोडा नाहीत, तर माझे पती आहेत आणि यासाठी गुरुजींच्या तोडग्याची काय गरज?" रचनाचे बोलणे ऐकून राधिकाताई देखील हसल्या, पण त्यांनी लगेच बहिणीच्या बोलण्याला सहमती दर्शवली. त्या म्हणाल्या, "काहीही असो, पण निर्मला, तू बरोबरच बोलतेस. ही प्रिया खूपच आगाऊ आहे. तिचा नवरा अंथरुणावर असा पडून असतो म्हणून ती दिराच्या मागे पिसाळल्यासारखी लागली आहे. हे बघ रचना, आता तूच तुझ्या नवऱ्याला त्या बाईच्या कचाट्यातून वाचव." हे ऐकून रचना अवाक झाली. एक आई आपल्या मोठ्या सुनेबद्दल आणि धाकट्या मुलाबद्दल असे घाणेरडे बोलू शकते, तेही नव्याने आलेल्या सुनेसमोर. याचे तिला आश्चर्य वाटले. ती हसली तेव्हा सासू तिच्याकडे रागाने पाहून म्हणाली, "काय गं, कसलं हसू येते तुला?" रचना म्हणाली, "आई, मला तुमच्या अशा बोलण्याचे हसू आले. मोठ्या सुनेबद्दल आणि धाकट्या मुलाबद्दल एका आईचे असे विचार आहेत याचे मला हसू आले." निर्मलाताई म्हणाल्या, "आम्ही गंमत करतोय का? अगं, आम्ही वडीलधारी माणसे आहोत. तुझ्या भल्याचंच बोलतोय. तू खरंच प्रियापासून दूर राहा आणि तुझ्या नवऱ्यालाही दूर ठेव." त्यानंतर निर्मलाताईंनी रचनाला तिच्या जावेबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. पण रचना काहीही न बोलता तिथून निघून गेली. काही दिवसांनी सुट्ट्या संपल्या आणि रचनाने ऑफिस जॉईन केले. निखिल आणि रचना कधी एकत्र तर कधी मागे पुढे ऑफिसला जायचे. संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यानंतर रचना मोठ्या जावेला कामात मदत करू लागली. तेव्हा प्रिया म्हणाली, "राहू दे रचना, तू ऑफिसवरून आली आहेस, आराम कर." तेव्हा रचना म्हणाली, "नाही ताई, सगळी कामं तुम्ही एकट्याच करता, मला ते योग्य वाटत नाही." "अगं रचना, आता मला सवय लागली आहे. काम करत राहिलं की मन स्थिर राहतं, नाहीतर विचारांच्या ओघात मी हरवते स्वतःला." रचनाला प्रियाचे दुःख जाणवत होते. अनिलच्या आजारपणामुळे प्रियाचे आयुष्य खूप एकाकी झाले होते. शिवानीलाही तिची रचना काकी खूप आवडायची. शिवानीला रचना अभ्यासात मदत करायची. असेच 6 महिने गेले. एका शनिवारी सकाळी प्रियाला माहेरहून फोन आला. तिचे मामा आजारी होते. प्रिया ही बातमी ऐकल्यापासून अस्वस्थ झाली होती. तिला तिच्या मामांनीच लहानाचे मोठे केले होते. रचना म्हणाली, "ताई, तुम्ही इथली काळजी करू नका. निश्चिंत होऊन जा आणि मामांना बघून या." प्रिया म्हणाली, "रचना, तू एकटी काय काय करणार? 2 दिवसांनी शिवानीची परीक्षा आहे. तिचा अभ्यासही घ्यावा लागेल." रचना म्हणाली, "अहो ताई, इतकंच ना, मी पाहून घेईन." त्या दोघींचे बोलणे सासूबाई ऐकत होत्या. त्या चिडून म्हणाल्या, "हे बघ, तुला जिथे कुठे जायचे आहे ना, तिथे एसटीने जा. पण उद्या संध्याकाळपर्यंत परत ये. तू गेल्यानंतर इथली कामे कोण करणार?" प्रियाने रचनाकडे पाहिले आणि होकारार्थी मान हलवली.
प्रियाला मामा मामीशिवाय कोणीही नव्हते. मामा मामींनाही मूलबाळ नव्हते. प्रियाच्या आईबाबांच्या मृत्यूनंतर ह्या दोघांनीच तिला लहानाचे मोठे केले होते. असो, रचना म्हणाली, ताई मी काय म्हणते, तुम्ही एसटीने न जाता निखिलसोबत कारने जा. तुम्हाला एसटीने बराच वेळ लागेल. निखिलसोबत जाल तर सोयीचे राहील. रचनाला एवढे समजावून देखील ती तिच्या नवऱ्याला जावेसोबत जायला सांगते आहे याचे राधिकाताईंना आश्चर्य वाटले. पुढे काहीही न बोलता राधिकाताई तिथून निघून गेल्या. जाताना पुटपुटल्या, देवा कसला जमाना आला आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. सगळे आपापली मनमानी करतात. मोठ्यांच्या शब्दाला काहीच मान नाही. तिथेच बसलेले महेशराव म्हणाले, रचना बरोबरच बोलते आहे. जाऊ दे निखिलला सुनबाईसोबत. ती एकटी कशी जाणार? महेशरावांच्या बोलण्याचा राधिकाताईंना खूप राग आला. त्या म्हणाल्या, तुम्ही तर गप्पच राहा. तुम्हीच त्या दोघींना डोक्यावर बसवलं आहे. रचनाने निखिलला सांगितले तेव्हा तो त्याच्या बहिणीसोबत जाण्यास तयार झाला. तो म्हणाला, वहिनी चला, मी येतो तुमच्यासोबत. आजच ऑफिसमध्ये कळवतो आणि 2 दिवसांची सुट्टी घेतो. रचनाने दोघांना प्रेमाने नाश्ता देऊन पाठवलं. राधिकाताईंनी काही प्रतिक्रिया दिली नाही. त्या अवाक होऊन रचनाकडे पाहू लागल्या. रचना बेडरूममध्ये निघून गेली. शनिवार होता, त्यामुळे रचनाला ऑफिसला सुट्टी होती, म्हणून कामवाली कमलासोबत घरकाम करत होती. तेवढ्यात पुन्हा निर्मला मावशी आल्या. निर्मला मावशी आपला मुलगा आणि सुनेसोबत न राहता वेगळ्या राहत होत्या. त्यामुळे त्यांचे बहिणीच्या घरात कायम येणे जाणे चालू असायचे. मावस सासू आल्याचे पाहून रचनाने त्यांच्यासाठी गरमागरम चहा बनवून दिला. चहाचा एक घोट घेतल्यानंतर त्या रचनाला म्हणाल्या, काय ग सुनबाई, तुला आम्ही दोघी बहिणींनी घसा तोडून सांगितलं होतं ना, तुझ्या नवऱ्याला त्या बायेपासून दूर ठेव म्हणून. पण तू तर आमच्या बोलण्याच्या विरुद्ध वागलीस. ताईने सांगितलं मला, तू निखिलला प्रियासोबत पाठवलंस. असं का केलं? रचना म्हणाली, मावशी बरोबर आहे. तुम्ही सांगितलं मला, पण ताईंचे मामा आजारी आहेत. आई त्यांना म्हणाल्या एसटीने जा आणि उद्या संध्याकाळपर्यंत परत ये. मग त्या एसटीने गेल्या असत्या तर ते कसं शक्य झालं असतं. म्हणून मग मी निखिलला ताईंना कारने घेऊन जायला सांगितलं. आपल्या घरची गाडी असताना उगाच कशाला जायचं एसटीने? निर्मलाताई कपाळावर हात मारत म्हणाल्या, ताई तुझी ही धाकटी सून ठार वेडी आहे. राधिकाताई उसासा टाकत म्हणाल्या, आता काय करायचं हिचं मला समजत नाही. एक दिवस हिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल तेव्हाच समजेल तिला. रचना चहाचा कप घेऊन चालली होती तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या, काय ग ताई, मी असं ऐकले की शिवानी निखिलचीच मुलगी आहे. अनिलची तर अवस्था सगळ्यांनाच ठाऊक आहे. हे ऐकताच रचना थबकली आणि म्हणाली, काय म्हणालात मावशी? निर्मलाताई म्हणाल्या, अगं हो, सगळे नातेवाईक आणि शेजारी तर हेच बोलतात. रचना क्षणभर शांत राहिली आणि मग हलकेसे हसून म्हणाली, मावशी तुम्ही तर खूपच गमतीशीर गोष्टी करता. बरं मी काय म्हणते, तुम्हाला दुपारच्या जेवणात कोणती भाजी बनवू? इतकी मोठी गोष्ट सांगूनही रचनाला काहीही फरक पडला नसल्याचे ती वावरत होती. त्यामुळे निर्मलाताई चकित झाल्या आणि म्हणाल्या, मला नको काही जेवण वगैरे, जाते मी माझ्या घरी. असे बोलून त्या तिथून निघून गेल्या. राधिकाताई म्हणाल्या, ही जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघेल तेव्हाच अक्कल येईल हिला. काही वेळाने रचनाचा फोन वाजला. निखिलचा फोन होता. तो म्हणाला, अगं रचना, वहिनींच्या मामांना अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. मी 2 दिवसांची सुट्टी टाकतो. रचना म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, काळजी घ्या. असे बोलून तिने फोन ठेवला आणि नंतर शिवानीसाठी नाश्ता बनवायला लागली. 2 दिवसांनी निखिल आणि प्रिया घरी परतले. प्रिया आणि रचना दोघी जावांनी प्रेमाने एकमेकींना मिठी मारली. घरात पुन्हा सगळं नेहमीसारखं सुरू झालं. काही दिवसांनी रचनाला दिवस गेले. गरोदरपणात प्रियाने रचनाची खूप काळजी घेतली. दोघी जावांमधील प्रेम पाहून निर्मलाताई आणि राधिकाताई मात्र सारख्या कुजबुजत होत्या. रचनाने गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचे नाव अर्जुन ठेवण्यात आले. घरात उत्साहाचे वातावरण होते. अर्जुनला सगळे प्रेमाने खेळवायचे आणि प्रिया तर त्याची दुसरी आईच झाली होती. रचना ऑफिसला गेल्यावर प्रिया अर्जुनची काळजी घ्यायची. पण काही जळक्या लोकांना हे बघवत नव्हतं. नातलग आणि शेजाऱ्यांनी हळूहळू त्यांच्या नात्यात विष कालवायला सुरुवात केली. निखिल आणि प्रिया यांचं काहीतरी आहे, म्हणजे आता निखिल 2 मुलांचा बाप झाला.
पण रचना हलक्या कानाची नव्हती. तिने अशा बोलण्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. पण एके दिवशी अनर्थ झाला. शिवानी शाळेत बेशुद्ध पडली. प्रियाला शाळेतून फोन आला आणि ती घाबरली. प्रियाने सासूबाईंना अर्जुनकडे लक्ष द्यायला सांगितले आणि ती लगेच शाळेत धावली. निखिल, रचना ही ऑफिसमधून तिकडे पोहोचले. डॉक्टरांनी सांगितलं काही टेस्ट कराव्या लागतील. शिवानी म्हणाली, मला काही दिवसांपासून अशक्तपणा वाटतोय. अचानक चक्कर येते. हे ऐकून प्रिया रडू लागली. ती म्हणाली, हे काय चाललंय ग रचना? शिवानीलाही अनिलसारखं काही झालंय का? रचनाने प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ताई, तसं काही नसेल. लहान मुलांना अभ्यासाचा ताणही येऊ शकतो. तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आपल्या शिवानीला काहीही होणार नाही. टेस्ट झाल्या. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता. दुसऱ्या दिवशी रचनाने DNA चाचणीसाठी अनिललाही डॉक्टरांकडे नेले. घरी परतल्यावर राधिकाताई रचनावर ओरडल्या, तू अनिलला विनाकारण हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली होतीस? रचना शांतपणे म्हणाली, शिवानीच्या आजाराचे कारण समजण्यासाठी तिच्या वडिलांच्याही टेस्ट कराव्या लागल्या. संध्याकाळी राधिकाताई आणि निर्मलाताई दोघी बहिणी शिवानीच्या खोलीत बोलत बसल्या होत्या. ते रचनाने ऐकले. निर्मलाताई म्हणत होत्या, आता सगळं उघड होईल. रिपोर्टमध्ये सत्य समोर येईल. तेव्हा बघ मग, या प्रियाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यांचे दोघींचे बोलणे ऐकून रचनाचे रक्त सळसळले. ती मनात म्हणाली, देवा, काय माणसे आहेत ही. आपली नात आजारी आहे आणि ह्यांना अजूनही अफवाच सुचतात. तेव्हा ती या दोघींना काही बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यानंतर सगळं स्पष्ट झालं. शिवानी पूर्णपणे ठीक होती. तिचा फक्त BP लो झाला होता. घरी येताच निर्मलाताई पुन्हा तिच्या खोट्या काळजीच्या सुरात म्हणाल्या, सगळं ठीक तर आहे ना? रिपोर्टमध्ये काय आलं? रचना म्हणाली, मावशी, मी थकले आता तुमच्या ह्या खोट्या अफवा आणि टोमण्यांना. तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल आणि जावेबद्दल असे घाणेरडे कशा बोलू शकता? ती पुढे म्हणाली, तुम्हाला याचं नवल वाटतं ना की तुमच्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम का होत नाही? कारण माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच निखिलने मला सगळं सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलं की प्रिया वहिनी आणि शिवानीची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आहे. कारण तुम्ही जाणून बुजून आपल्या मानसिक रुग्ण मुलाचे लग्न एका अनाथ मुलीशी लावलं होतं. तेही फक्त तुमच्या मान मरातबासाठी. निखिलने तुम्हाला खूप समजावलं की तुम्ही अशी फसवणूक करू नका. पण तेव्हा तुम्ही ग्रहदोषाच्या नावाखाली त्या बिचारीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि ह्याच गोष्टीचे निखिलला आयुष्यभर दुःख आहे. आणि आई, यापुढे मी सुद्धा ताईंच्या प्रत्येक दुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. निर्मला मावशी, तुम्हाला सांगू इच्छिते की रिपोर्टमध्ये स्पष्ट आलंय की अनिल दादाच शिवानीचे वडील आहेत. हाच रिपोर्ट तुम्हाला पाहायचा होता ना मावशी? एक बजावून सांगते, आता यापुढे माझ्यासमोर माझ्या जावेबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल उगाच अशा घाणेरड्या गोष्टी बोलू नका. नाहीतर मी आणि निखिल प्रियाताई आणि शिवानीला घेऊन ह्या घरातून कायमचे निघून जाऊ आणि याला जबाबदार तुम्ही दोघी असाल. असे बोलून रचना आपल्या खोलीत निघून गेली. निर्मलाताई राधिकाताईंकडे पाहून म्हणाल्या, ताई, तुझी ही सून तर फारच हुशार निघाली. असे म्हणत निर्मलाताई तिथून रागाने निघून गेल्या. रचना मात्र आपल्या खोलीत बसून हसत होती. तिने निखिलला फोन लावला आणि आता जे काही घडले ते सांगितले आणि म्हणाली, निखिल, आता खऱ्या अर्थाने आपल्या घरातली सगळी हवा स्वच्छ झाली आहे. रचना फोन ठेवून आरशात स्वतःकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होते, पण डोळ्यात अनुभवलेली झुंजही होती. इतके दिवस ती शांत राहिली होती, पण आज तिने आवाज उठवला आणि सत्य सर्वांसमोर आणलं होतं. संध्याकाळी निखिल घरी आला. घरात एक अनोखी शांतता होती. राधिकाताई दिवाणखान्यात बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया होती. त्यांनी काही सुचत नव्हतं. रचना आणि निखिल आईजवळ गेले. निखिल म्हणाला, आई, आम्ही दोघेही जाणतो की तुला तुझ्या मुलाविषयी आणि घराबद्दल प्रेम आहे. पण प्रेम जर संशयाच्या, दिखाव्याच्या आणि इतरांच्या बोलण्याच्या आहारी गेले तर ते प्रेम राहत नाही, तर ते विष बनतं. तू त्या विषाने स्वतःचे घर हळूहळू नष्ट करत होतीस. राधिकाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, मला वाटलं मी योग्य करते आहे, पण खरं सांगते रचना, आज तुझ्या बोलण्याने मला माझी चूक उमगली. मी माझ्या मोठ्या सुनेला कधीच सून म्हणून नाही तर माझ्या अपंग मुलाच्या ओझ्यासारखे पाहिले आणि ती बिचारी मात्र ह्या घरासाठी जगत राहिली. तेवढ्यात प्रिया आणि शिवानी बाहेर आल्या. प्रियाच्या हातात दुधाचा ग्लास होता. तो ग्लास शांतपणे राधिका त्यांच्या हातात दिला आणि ती म्हणाली, आई, दूध पिऊन घ्या.
माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही. तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात. तिचे असे बोलणे ऐकून त्या क्षणी राधिकाताईंना रडू कोसळले. त्या म्हणाल्या, मला माफ कर प्रिया. मी तुला खूप वाईट बोलले. त्या पुढे म्हणाल्या, माझ्या लेकरांनो, माझ्या वागण्याने जर तुम्हाला कधी दुःख झाले असेल तर मला माफ करा. रचना म्हणाली, आई, भूतकाळात जे घडलं ते आपण बदलू शकत नाही, पण आजपासून आपण स्वतःला बदलू शकतो. घरात द्वेष नाही, विश्वास हवा. त्या क्षणी महेशरावही तिथे आले आणि म्हणाले, बघ राधिका, ह्या रचनाला देवाने जणू आपल्यासाठी पाठवलेली आहे. आपल्या घरात जे अंधाराचे सावट पसरले होते तिने ते दूर केले. सगळ्यांच्या डोळ्यात आसवांची चमक होती. शिवानी धावत आली आणि रचनाच्या मांडीवर बसली. काकी, आता तू रडणार नाहीस ना? रचना हसली आणि म्हणाली, नाही ग बाळा, आता आपल्या घरात कोणी रडणार नाही. आता फक्त हसू आणि प्रेम असेल. त्या रात्री पहिल्यांदाच त्या घरात खऱ्या अर्थाने समाधानाचे वातावरण होते. मित्रांनो, प्रत्येक नात्याचे बळ संशयात नव्हे तर विश्वासात असते. रचनासारख्या स्त्रिया शिकवतात की शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर योग्य क्षणी सत्यासाठी आवाज उठवणं ह्यात खरे सामर्थ्य आहे. आई, सासू, पत्नी, बहीण, वहिनी या सगळ्या रूपात एक गोष्ट दडलेली असते, ती म्हणजे संबंध जपण्याची ताकद आणि घर एकत्र ठेवण्याची जबाबदारी. पण ही जबाबदारी केवळ स्त्रीचीच नसून घरातील प्रत्येकाची असते. राधिकाताईंप्रमाणे जर प्रत्येक सासू आपली चूक मान्य करून सुनेला मुलगी समजेल आणि रचनाप्रमाणे प्रत्येक सून आपला स्वाभिमान राखत घरात प्रेम पेरेल, तर घर फक्त छप्पर आणि भिंतींनी नव्हे तर विश्वास, सन्मान आणि समजुतीच्या आधारावर उभे राहतील. मित्रांनो, संशय नातं तोडतो, पण विश्वास ते आयुष्यभर जिवंत ठेवतो. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.